नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सह्याद्रीच्या एक निसर्गरम्य गावात म्हणजेच कोल्हेवाडी नंबर 1। खिरेश्वर गावापासून तुम्हाला तर माहिती आहे हरिश्चंद्रगड, काळू वॉटरफॉल, त्या गावापासून हे कोल्हेवाडी नंबर 1 बरोबर। कोल्हेवाडी नंबर 1 मध्ये आपण आलेलो आहे आणि जुन्नर तालुक्यापासून हे गाव 40 ते 45 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि मित्रांनो, आज आपण कोल्हेवाडी गाव एक्सप्लोर करणार आहोत। कोल्हेवाडी गावात किती निसर्ग सौंदर्य आणि किती देवस्थान वगैरे किंवा या गावातली रूढी परंपरा कशा प्रमाणे आहे हे तुम्हाला हे आपले ग्रामस्थ सांगतील आणि हे सर्व आपले भाऊ याच कोल्हेवाडी नंबर 1 मधले आहेत। तर मित्रांनो, तुमचं नाव? संदीप, रोहित, अजय, किशोर। तर मित्रांनो, हे सगळे आपले भाऊ आपल्या या कोल्हेवाडी मधलेच आहेत आणि त्या कोल्हेवाडी गावाबद्दल आता थोडीशी ते माहिती सांगतात। पूर्ण आपण कोल्हेवाडी गाव एक्सप्लोर करूयाच। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब पण करा। नमस्कार, माझे नाव किशोर। मी या कोल्हेवाडी गावचा एक ग्रामस्थ आहे। या गावामध्ये हा गाव पिंपळगाव धरणाच्या कडेलाच आहे। त्या गावामध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे। उत्कृष्ट असे निसर्गरम्य धबधबे वगैरे आहेत। नमस्कार, माझं नाव संदीप पुंडे। मी या कोल्हेवाडी गावचा रहिवासी आहे। माझं गाव हे पिंपळगाव जोगा धरणाच्या काठावरती वसलेलं आहे। या गावामध्ये भैरवनाथाचं मंदिर असे जुने असे मंदिर आहे। हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून एक ओळखलं जातं। या कोल्हेवाडी गावामध्ये खूप असे धबधबे आहेत। कोल्हेवाडी गावचे 2 ते 3 धबधबे आहेत। एक नाणीचा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे, एक खराटा म्हणून प्रसिद्ध आहे आणि एक टकोरी म्हणून धबधबा प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो, आता सर्व आपल्या भावांनी सांगितलंच कोल्हेवाडी गावाबद्दल, कारण की कोल्हेवाडी गाव खरंच एक निसर्गाच्या कुशीत असलेलं गाव, सह्याद्रीच्या डोंगर रांगेंपाशी असलेलं हे गाव आहे। आपल्या जुन्नर तालुक्यातील प्रमुख 5 धरणापैकी एक आपलं हे पिंपळगाव जोगा एक धरण, एक खूप मोठं असं जुन्नर तालुक्यातील धरण आहे आणि जुन्नर तालुक्याच्या धरणाच्या लगतच असणार आहे कोल्हेवाडी एक गाव। कोल्हेवाडी गावाच्या 2 वाड्यात, कोल्हेवाडी नंबर 1 आणि कोल्हेवाडी नंबर 2। तर आपण आता आहोत उभे ते कोल्हेवाडी नंबर 1 मध्ये, कारण की कोल्हेवाडी नंबर 1 मध्ये इथे जे 2-3 धबधबे आहेत ते धबधबे आपण कव्हर करूया। प्लस एक भैरवनाथाचं मंदिर आहे बरोबर। भैरवनाथाचं मंदिर आहे, इथं खूप मोठी यात्रा भरली जाते, कारण की आपल्या या ग्रामीण भागामध्ये एक प्रथा असते की ज्या गावाचं एक मंदिर असतं किंवा आपलं एक जागृत देवस्थान असतं, त्या जागृत देवस्थानाची यात्रा ही खूप मोठ्या प्रमाणावर भरवली जाते। भाविक भक्त जे असले गावातले असतात खूप मोठ्या प्रमाणावर असतात। आजूबाजूच्या पंचक्रोशीतून पण लोक यात्रेसाठी येत असतात। गावाला तमाशे वगैरे भरवले जातात। गावच्या यात्रा परंपरा खूप अशा प्रसिद्ध असं यात्रा असतात, कारण की या आपल्या ज्या ग्रामीण भाग आहे, जो पूर्ण आदिवासी भाग आहे, या आदिवासी भागामध्ये यात्रा जो उत्सव असतो हा एक मोठा सणच साजरा केला जातो। ज्या दिवशी यात्रा असती तो एक सणच म्हणून साजरा केला जातो, कारण की आपल्या पूर्ण म्हणजे वाड्या वस्त्यांमध्ये तमाशे वगैरे इकडे आणून, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या पुणे सारख्या म्हणजे शहरामध्ये असे तमाशे वगैरे साजरे होत नाही, पण गावाला जे तमाशे वगैरे साजरे होतात किंवा ज्या यात्रा भरतात ते खरंच पाहण्यासारखे असतात। आणि बघूया आपण कोल्हेवाडीला ह्या वर्षी नक्कीच आपल्या यात्रेला तमाशाला उपस्थित राहायचा पण प्रयत्न करूया, कारण की आपल्या जो आदिवासी भागातल्या ज्या परंपरा रूढी परंपरा आहेत किंवा ज्या गावाच्या यात्रा वगैरे असतात ते कोणी कव्हर करत नाही आणि कोणाला माहीत सुद्धा होत नाही। हे फक्त गावाच्या स्थितपर्यंतच मर्यादित असतं, कोणाला या गोष्टी माहीत होत नाही। बघूया आपण ते पण तुम्हाला सांगूया। आणि भैरवनाथाची इथं खूप मोठी यात्रा भरली जाते, जागृत देवस्थान आहे दादांनी सांगितलं आपल्याला, कारण की प्रत्येक गावात असं कोणतं तरी देवस्थान असतंच की ते खूप जागृत देवस्थान असतं। आपल्या पूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये खूप अशी जागृत देवस्थान आहेत, पण ते अजून कोणाला माहीत नाहीयेत। तर ते पण आपण कव्हर करूया, त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा नक्की मित्रांनो। आणि आपण आता ह्या कोल्हेवाडी गावचं थोडंसं आपण इतिहास बघूया, किंवा कोणी असे जे जुनी वगैरे माणसं भेटतात का ते पण पाहूया, त्यांच्याकडून पण आपण विचारायचा प्रयत्न करूया। आपल्या या व्हिडिओचा एकच उद्देश आहे आज की आपलं हे कोल्हेवाडी एक जे आपलं आदिवासी क्षेत्रातलं गाव आहे, हे पर्यटन स्थळ तर आहेच, परंतु त्याच्यात काय शैक्षणिक किंवा काय वारसा आहे या गावामध्ये ते आपण पाहूया। हे ग्रामस्थ अजून भेटतील आपल्याला, आपण जाऊया गावामध्ये आणि विचारूया। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आता मित्रांनो, आपण निघालेलो आहोत नाणीच्या धबधब्याकडे। आणि मित्रांनो, हा पूर्ण कोल्हेवाडी नंबर 1 हा जो गाव आहे त्याला आता आपण आज एक्सप्लोर करूया। तर तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या देशाला गावांचा देश म्हटले जाते। यामागील कारण असे की भारतातील लोकसंख्येच्या 2/3 भाग हा गावात राहत असतो। गाव भारताचा पाठीचा कणा आहे आणि गावातील 90% लोक शेती व पशुपालनावर अवलंबून आहेत। तुम्ही बघू शकताय येथे जे गायी, गुरं, बकऱ्या, शेळ्या
आणि सर्व बघा तुम्ही पाहू शकता लोक असे सरपण पण शेतातूनच आणत असतात. त्यामुळे हे भारतातील आपल्या देशातील जे गावं असतात ही देशामध्ये विकासाची महत्त्वाची भूमिका पण बजावत असतात. भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जाते. गावातील लोक शहरातील लोकांच्या तुलनेत साधारण आणि चिंतामुक्त जीवन व्यतीत करत असतात. कोणीतरी म्हटले आहे की भारताला जर ओळखायचे असेल तर तुम्ही गावांमध्ये जाऊन राहा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या गावांमध्ये अजूनही आपली संस्कृती ही जिवंत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपली ही सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील जी गावं आहेत ही खरंच एकदम अशी नैसर्गिक वारसा लाभलेली आणि एक सुसंस्कृत अशी गावे आहेत. तुम्ही पाहू शकताय संपूर्ण गाव हे जसं काही नटराईने असं हिरवाईने शाल पांघरले आहे असंच आहे बघा. आता कोल्हेवाडी गावाच्या वरती भैरवनाथाचं मंदिर आहे तिथं, आणि आता आपण जाणार आहोत. चला मग. आता आपण पोचलेलो आहे भैरवनाथाच्या मंदिराच्या बाजूला. तर हे भैरवनाथच्या मंदिराचं अतिशय जुनं असं दीपस्तंभ आहे. भैरवनाथाच्या मंदिराच्या जी झाडं आहेत ही तोडत नाहीत, कारण या मंदिराची एक ती शान आहे आणि त्यामुळे हे मंदिराची एक शोभा वाढते म्हणून ती झाडं तोडली जात नाही. हेच ते कोल्हेवाडीचे जागृत देवस्थान भैरवनाथाचं मंदिर. तर येथे खूप मोठी यात्रा पण भरत असते आणि सर्व जे आजूबाजूला जे गावं आहेत किंवा या पंचक्रोशीतून या जुन्नर तालुक्यातून या यात्रेला लोक खूप अशा मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात आणि हेच ते भैरवनाथाचं मंदिर. आता पावसाळा असल्यामुळे येथे गेटला कुलूप होतं, त्यामुळे आम्ही काही आत जाऊ शकलो नाही, पण हे खूप छान होतं. आता आपण पोचलेलो आहे भैरवनाथाच्या मंदिराच्या शेजारी. हे भैरवनाथाचं मंदिर आहे. हे कोल्हेवाडी गावातलं अतिशय जुनं आणि जागृत देवस्थान आहे. या देवस्थानासाठी देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी खूप लांबून असे लोक येतात. हे जे झाड आहे हे अतिशय जुनं आणि खूप अशी वर्ष झालेली आहेत. या झाडाला 40 ते 50 वर्ष जुनं असं हे झाड असून हे एक देवस्थानाचं शान म्हणून ह्या झाडाकडे बघितलं जातं. काही ज्या लोकांच्या काही अडचणी असतात काही ते हे देवस्थानाकडे जे लोक दर्शनासाठी येतात त्यांच्या या अडचणी पूर्ण होतात, म्हणून लोक खूप लांबून इथे येत असतात. याच देवस्थानाची यात्रा चैत्री पौर्णिमेला भरली जाते. यात्रेच्या दिवशी खूप असे भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. इथूनच कोल्हेवाडीपासून 10 ते 12 किलोमीटर असलेले मड या गावातून गाडी बगाड यात्रेच्या दिवशी इथे येतात व आपले कला इथे दाखवतात. चैत्र पौर्णिमेला ही यात्रा भरती आणि या यात्रेच्या दिवशी नारळ शिरणी वाटपचा कार्यक्रम असतो आणि तिथून 15 दिवसांनी जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला बकरांची बकरं कापले जातात. ज्यांचा नवस असतो ते त्या 15 दिवसांनी पुढच्या पौर्णिमेला ते यात्रा असते तिथं ते बकरं कापले जातात. तर आता आपण भैरवनाथ मंदिराचं भैरवनाथ देवाचं दर्शन घेऊन आता आपण नाहनीचा धबधबा आहे कोल्हेवाडीचाच त्याच्याकडे आता प्रस्थान करतोय. तर हाच मार्ग आहे जे आपण भैरवनाथाचं देवस्थान आहे तिथूनच आपण त्याच रस्त्याने सरळ जायचं. आणि इकडं भरपूर ग्रामस्थ वगैरे असतात की त्यांना तुम्ही कोणाला विचारू शकता की नाहनीच्या धबधब्याकडे कसं जायचं, कोणी पण सांगू शकत, कारण की गुराखी वगैरे भरपूर आहे त्या भागात. तर चला आता भेटूया आपण नाहनीच्या धबधब्यापाशी. गाव म्हटलं की पहिलं आठवतं खूप मोठे मोठे डोंगर, हिरवेगार नटलेली ही चहूबाजूची आपला हा परिसर. आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या ज्या परिसरासोबत जे परिसर असतो आपला कसदार शेतीला योग्य जमीन आहे, तसेच जेथे शेती व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध आहे अशा ठिकाणास गाव असे म्हणतात. तुम्ही पाहू शकता हेच ते आता आम्ही जेव्हा वरती नाहनीच्या धबधब्याकडे जात असताना आपण ह्याच त्या गावामधून आलेलो आहोत. आधुनिक काळात जेथे शेती आणि व्यापार चालतो त्यास गाव पण म्हणतात. हे तर आपण सर्व शिकलेलोच आहे आणि हे पिंपळगाव जोगा धरणाच्या काठी वसलेलं आहे. कोल्हेवाडी गावामध्ये 2016 साली या ठिकाणी भरपूर मोठे भूस्खलन झाले होते. त्या भूस्खलनामध्ये वाहून आलेले काही देव वगैरे त्याच्या वस्तू काही वाहून आलेल्या होत्या. काही वस्तू इथं सापडल्या, काही देव इथं सापडला. काही देव असं आम्ही या 2 वर्ष सापडत होतो पण काय देव सापडला नव्हता. 2 वर्षानंतर इथं आम्हाला देव सापडला.
तो 2 वर्षांनी आम्ही वरती घेऊन गेलो. भरपूर वाजत गाजत असं त्याचं घेऊन गेलो त्याला. भरपूर असे 100-150 लोक असे होते आणि 2-4 बैल होते ओढायला. भरपूर असं ओढत आम्ही पूर्ण इथनं असं देवाच्या ठिकाणी नेऊन देव ठेवला. 2-3 दिवस रस्ता वगैरे चांगला नव्हता. 2-3 दिवस रस्ता बनवला. मग रस्ता बनवला आणि मग नंतर देवाचं न्यायला जागा चांगली झाली. मग देव आम्ही ओढत नेला वरती. त्याच्या स्थानावरती देव जागेवरती आम्ही नेऊन ठेवला. तर मित्रांनो, हा सर्वात महत्वाचा इतिहास आहे या कोल्हेवाडी गावामधील. खरंच हे आश्चर्यकारक अशी गोष्ट की 2016 हे झालं भूस्खलन आणि 2018 देव सापडला. म्हणजे कोल्हेवाडीचा आपला जो भैरवनाथाचा देव होता तो हरवला होता. 2 वर्ष ग्रामस्थ शोध घेत होते. परंतु इथे जेव्हा म्हणजे भूस्खलन झालं, सर्व माती झालेली आणि इथे जेव्हा प्लॉट वगैरे काढत होते, जेव्हा वावर वगैरे तयार करत होते, त्यावेळेला तो लोकांच्या ग्रामस्थांच्या नजरेस आला. बरोबर भावा? हा. तर सर्वात महत्वाचं इथल्या या तरुण मुलांना सुद्धा ही इतिहास माहिती, ही एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कसं आहे, काही गावांमध्ये तरुण लोकांना किंवा तरुण जे ग्रामस्थ आहेत त्यांना अजिबात या गोष्टी माहित नसतात. देव काय, आपले पूर्वज काय, काही माहित नसतं. तर खरंच एक प्राऊड फील झालं की आपल्या पोरांना सुद्धा काहीतरी इथं माहित आहेत. आणि त्यानंतर त्या देव सापडला. देवाची मस्त वाजत गाजत मिरवणूक नेऊन बैलांवरती नेऊन परत देवस्थानाच्या ठिकाणी देव ठेवला. तर खरंच एक खूप छान असा कोल्हेवाडीचा इतिहास आहे. आज आपल्याला इथं आल्यावरती कळालाय. तेवढ्यासाठी तरी एक आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की या कोल्हेवाडी गावचा इतिहास सुद्धा कळेल. आदिवासी भागातील एक छोटीशी एक गाव आहे आपलं कोल्हेवाडी, पण इतिहास हा खूप मोठा आहे. तर चला आता आपण नाणीच्या धबधब्याकडे जातोय. तर आता आपण कोल्हेवाडी गाव हे पूर्ण सोडून पूर्ण वरती त्या डोंगरापाशी आलेलो आहोत आणि येथेच आहे तो हा नाणीचा धबधबा. आणि नाणीच्या धबधब्यासाठी जाण्यासाठी तो आपला आहे हा मार्ग. तर आता आपण तिकडे मार्गस्थ होत आहोत. तुम्ही पाहू शकताय पूर्ण आपण गाव सोडून वरती आलेलो आहोत आणि आता तुम्ही पाहू शकताय समोरच आहे हा नाणीच्या धबधब्याकडे जात असताना हे सर्व जे कोल्हेवाडीचे मित्र परिवार होता त्यांनी खूप असं मोठं सहकार्य केलं. कारण की आपण या ठिकाणी नवीनच होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी एकदम सेफमध्ये आणलं आणि सेफमध्ये पुन्हा खाली पण आणलं होतं. आपण नाणीच्या धबधब्याकडे जात आहोत. जात असताना हे छोटे छोटे धबधबे आपल्याला बघायला मिळतात. या धबधब्यांच्या आपण अगदी जवळ जाऊन या धबधब्यांचा आनंद घेऊ शकतो. अशी उत्कृष्ट असा निसर्गमय असे धबधबे आहेत ते. सर्व मित्र परिवार जेव्हा आपण आता नाणीच्या धबधब्याकडे निघालो आहोत तर प्रत्येक पॉईंटवरती हे सर्व मित्र परिवार माहिती देत चाललेले आहेत आपल्याला. कारण की ही माहिती आम्हाला पण कळावी आणि आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला पण कळावी, हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. त्यामुळे कधी तुम्ही नाणीच्या या धबधब्याकडे आला तर नक्की राहुल उंडे आणि त्यांच्या मित्र परिवाराला संपर्क करून तुम्ही या नाणीच्या धबधब्याचा आनंद घेऊ शकताय. आता पाहू शकता किती मोठी खेकडी पण सापडलेली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता नाणीच्या धबधब्याच्या अखेरकार आपण पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला भेटली आहे चिंबोरी खेकडा. आणि मित्रांनो, या चिंबोरी खेकडीचा रस्सा 1 नंबर लागतो. मित्रांनो, असा रस्सा शोधून सुद्धा भेटणार नाही. मित्रांनो, हा चिंबोरीचा रस्सा खाल्यानंतर अलग फील येतो. मित्रांनो, आणि जर तुम्ही खायचा असेल तर संपर्क करा माझ्याशी आणि मुंबईशी. खूप चांगल्या प्रकारे रस्सा बनवून दिला जाईल या खेकडीचा. असा तरतरीत रस्सा एकदम मस्त दिला जाईल. पावसाळ्यामध्ये तुम्हाला हा नाणीचा धबधबा ट्रेक करायचा असेल किंवा तेथे जाऊन आपण टेंट पण लावून राहायचं असेल तर नक्की तुम्ही राहुल उंडे आणि त्यांच्या मित्रपरिवाराला संपर्क करा. तुम्हाला कसे जायचे किंवा कसा संपर्क करायचा याची सर्व मी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईलच. त्याने तुम्हाला या मित्रांशी संपर्क होईल आणि तुम्ही इकडे कधी 1 दिवसीय ट्रेकसाठी येत असाल तर नक्की या. आणि हे बघा तुम्ही पाहू शकता हे आहे ते पिंपळगाव जोगात धरण. पिंपळगाव जोगात धरणाचा सर्व असा खूप मोठा परिसर आहे, कारण की जुन्नर तालुक्यातील प्रमुख 5 धरणांपैकी हे एक आपलं पिंपळगाव जोगात धरण आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असा सुंदर नजारा आहे. बघू शकता मित्रांनो, आपल्याला पुन्हा एकदा दुसरी खेकडे भेटलेली आहे. असा मस्त असा झणझणीत सरतरीत रस्ता बनवणार आहोत आणि आपण जाता वेळेस मस्त रस्ता करून खाणार आहोत. मित्रांनो, 2 खेकडे भेटलेले आहेत. ही थोडीशी बारीक आहे पण रस्ता खूप छान लागतो मित्रांनो. आणि मित्रांनो, कोल्हेवाडी गाव म्हटलं की हा आहे जुन्नर तालुका. आणि जुन्नर तालुका अर्थात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेली ही पावनभूमी आणि महाराजांनी जन्मभूमी असलेली किल्ले शिवनेरी ही ओळख जुन्नर तालुक्यासाठी खूप मोठी आहे. परंतु यापेक्षाही अशा अनेक गोष्टी या तालुक्यात आहेत की ज्यामुळे जुन्नर तालुक्याचे नाव हे 7 समुद्रापार पोहोचलेले आहे. तर मित्रांनो, तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता त्या धबधब्यापाशी आपण पोहोचलेले तुम्ही बघू शकता. सर्व मित्र परिवार सुद्धा आलेला आहे आणि हाच तो धबधबा बघा.
फुल एन्जॉय झालाय मित्रांनो. कधी आले तर नक्की या कोलेवाडीचा नानीचा धबधबा आहे तिथे भेट देण्यासाठी. कारण की मित्रांनो हा धबधबा अतिशय भारी आहे, एकदम अजिबात रिस्की नाही, एक नंबर धबधबा आहे. पाहू शकताय हे बाकीचे सगळेजण भिजून गेलेत, पूर्ण धबधब्याखाली गेलेले, पूर्ण भिजलेत, फुल एन्जॉय केलेले सर्वांनी, फुल मजा चालली. सर्वात महत्वाचं मित्रांनो इथं चालताना जरा एकदम जपून चाला, निसरडी जागा झालेली आहे सर्व, त्यामुळे एकमेकांचे हात धरून वगैरे सर्व मित्र आपले निघालेले आहेत. कारण की आपल्याला हा जो धबधबा आहे नानीचा त्याचा जो बघा हा टप्पा जो दिसतोय त्या टप्प्यात जायचं आहे आपल्याला, तिथे जाता येतं यांचं म्हणणं आहे. तर आपण तिथे जाऊया. बघा वरून पाणी किती छान असं पडते. आता कॅमेरा तुम्हाला किती दिसते ते काही सांगू शकत नाही मित्रांनो, पण छान असं पाणी पडते. आणि आपण नानीच्या धबधबा कोल्हेवाडीचा जो धबधबा आहे त्या धबधब्याच्या खाली आपण आहोत, बघू शकता तुम्ही. बघा सर्व मित्र परिवार आपला गेलाय. आपला हाच तो जुन्नर तालुका आणि ह्या जुन्नर तालुक्यातील कोल्हेवाडी हे एक गाव आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रातील एकमेव असा आपला पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुका घोषित झालाय. हिंदुस्थानाच्या नकाशावर शिरपेचात जसे काश्मीर शोभून दिसते तसे अगदी तसेच आपल्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावर हा आपला जुन्नर तालुका तेवढ्याच डौलाने शोभून दिसतो. आणि हा पृथ्वीवरील जणू स्वर्ग असणारा हा आपला शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील सुंदरता पाहून डोळ्यांचे हे पारणे फिटत असते. आणि सर्वात महत्त्वाचं गिर्यारोहकांचे आकर्षण असलेला, पर्यटकांना साथ घालणारा आणि तरुणालाही मोहिनी घालणाऱ्या या आपल्या जुन्नर तालुक्याची महती काही ओरच आहे. आणि त्यातील जुन्नर तालुक्यातील कोल्हेवाडी हे एक गाव आणि या कोल्हेवाडी गावचा हा नानीचा धबधबा. तुम्ही कधी आलात तर नक्की आपल्या ह्या नानीच्या धबधब्याला भेट द्या आणि हा नानीचा धबधब्याला ट्रेक करायला विसरू नका. कारण की ही सुंदरता फक्त आपल्या जुन्नर तालुक्यातील कोल्हेवाडी गावातच पाहायला मिळेल. आणि कोल्हेवाडी गाव हे एक निसर्ग संपदा आणि सर्व असा नैसर्गिक ऐतिहासिक वारसा लाभलेला एक गाव आहे. तुम्ही पाहू शकताय आता आम्ही नानीच्या धबधब्याच्या वरती आलेलो आहे आणि किती छान असा धबधबा वरून पडतोय आणि आम्ही धबधब्याच्या मध्ये थांबलेलो आहे. खूप छान असं निसर्ग. त्याचप्रमाणे आपण आता इथे किरणदादा सोबत त्यांनी अतिशय अशा उत्कृष्ट पद्धतीने जे व्हिडिओ केलं त्यांच्या माध्यमातून, ते अतिशय आम्हाला खरंच त्यांचं मनापासून आभार मानायचे. आणि आता आम्ही लास्ट स्टेपला इथं पोचले, तर इथं आपल्याला जर कोणाला असं म्हणजे रॅपलिंगची किंवा स्टेंट लावण्यासाठी जागा उपलब्ध, अतिशय एकदम सुंदर जागा आहे. एकदम इथं पाऊस पण लागत नाही आणि वन्य प्राण्यांची पण इथं भीती नाही. आणि जर तुम्हाला टेंट उपलब्ध करून इथं आमच्या या दादांकडे भेटतील, त्यांचा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण देऊ. यांचं नाव ईश्वर गावरे आणि संदीप बोंडे हे यांचे सर्व मित्र परिवार, हे तुम्हाला इथं टेंटची सुविधा करून टेंट उपलब्ध करून देतील. आणि रॅपलिंगसाठी खूप अशी चांगली जागा आहे आणि मस्त वाटते. तर मित्रांनो आपण आता या कोल्हेवाडीचा जो धबधबा होता नानीचा धबधबा, इथे अंतिम या टोकावरती पोहोचलेलो आहे. आणि तुम्ही सर्व प्रवास पाहिलाच, एकदम असं ट्रेक हा कमी कमी 1 ते 1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे. एकदम अतिशय भन्नाट सह्याद्रीच्या डोंगर रांगेमधून आपण चालत येत असताना अनुभवलाय. या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालंच असेल की कसा अनुभव होता. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या धबधब्याचं एक वैशिष्ट्य आहे की आता जिथं आम्ही थांबलो, आता हा सर्वात वरचा टप्पा संपून इथं एक असं भुयार आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण इथं कधी इथं पाण्याचा थेंब सुद्धा लागलेला नाहीये. इथं जसं आपल्या राहुल भाऊनी जसं सांगितलं तसं इथं टेंटची सुविधा वगैरे आपण करू शकतो. कधी कोणाला राहण्यासाठी इथं यायचं असेल तर नक्कीच आपण डिस्क्रिप्शन मध्ये यांचा नंबर वगैरे सर्व कॉन्टॅक्ट नंबर या सर्व मित्रांचा टाकूया. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, हे सर्व मित्र आपल्या सोबत आले, कोल्हेवाडीचेच आहेत सर्व मित्र, हे सर्व आपल्या सोबत आले. 2 ते 3 तास आपल्याला वेळ दिला. कारण की कोल्हेवाडी गाव हे 1 ते 1.5 किलोमीटर इथून आहे. तिथून आम्ही सर्व ट्रेक करत आलेलो तुम्ही पाहिलेच आहेत. तर मित्रांनो आज आपल्या सोबत उपस्थित आहेत हे बघा, सर्वांचा आवडता सोनू गोडे, रोहित कवटे, किशोर माळी, अजय भालेराव, राहुल उंडे, विश्वास गवारी, संदीप पुंडे. तर हे मित्र आज आपल्या सोबत सर्व होते, सर्व कोल्हेवाडीचेच होते. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, खूप असा आम्ही एन्जॉय केला. सर्वजण भिजलेत, पण भिजून सुद्धा इथं तुम्हाला माहिती आहे आपल्या या सह्याद्रीचं एक वैशिष्ट्य पण असतं की जेव्हा आपण गुहेमध्ये येतो, एक प्रकारची एक गुहाच आहे, एक भुयारच आहे की डोंगराला बघा ना पूर्ण जो धबधबा आहे तो पूर्ण सरळ पडतोय आणि आपण या भुयारामध्ये अजिबात इथं थंडी लागत नाही. पूर्ण आम्ही भिजलेलो आहे तरी आम्हाला थंडी वगैरे लागत नाही. खूप छान असा धबधबा आहे. कधी नक्की या खिरोश्वर गावात तुम्ही आले तर या खिरोश्वर गावापासून 2 किलोमीटर हे आपलं कोल्हेवाडी गाव आहे. कोल्हेवाडी नंबर 1 आणि कोल्हेवाडी नंबर 2 अशी 2 गाव आहेत तिथं. तुम्ही कधी आलात तर नक्की या. सोन भाऊ तुला काय बोलायचं? जर तुम्ही भिजले असाल
तर सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील मायेची ऊब घेण्यासाठी या ठिकाणी तुम्ही राहू शकता. टेंट उपलब्ध करून देणार आहेत उंडे. आणि तुम्ही खूप चांगला नजारा आहे, इथून माळशेज घाट दिसतो. काळा वॉटरफॉल सुद्धा इथनं पाहावयास मिळेल तुम्हाला. आणि पिंपळगाव जोगा डॅम पण पाहायला मिळेल. खूप सुंदर असा अनुभव आहे आणि सुंदर असा ट्रेक तुम्हाला होऊन जाईल मित्रांनो. नक्की संपर्क करा आणि एकदा नक्की राहायला या ठिकाणी. बाय बाय. तर मित्रांनो, आता आपण ह्या ब्लॉगचा एंड करूया, व्हिडिओचा एंड करूया. की जे कोल्हेवाडी गाव आहे, कोल्हेवाडी गाव पण तुम्हाला एक्सप्लोर करायला भेटलं. कोल्हेवाडी गावाचं जे आमचं आदिवासी पद्धतीचं जे राहणीमान आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो, व्हिडिओचा एंड करतो आणि पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. बाय बाय मित्रांनो. आम्ही नानीचा धबधबा आणि पूर्ण गाव पाहत असताना आम्हाला सायंकाळ झाली. पूर्ण संध्याकाळचे 7 ते 8 वाजले होते. आणि मित्रांनो, आम्ही गावात आलो आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि असं किती छान असं गाव वाटत आहे. आणि आम्ही आल्याचे ऐकताच सर्व ग्रामस्थ येथे गोळा झाले, कारण की गावातील लोक खूप प्रेमळ व मनमिळाऊ होते. आणि तेथील लोकांची, आपल्या ग्रामस्थांची आम्ही खूप अशी चर्चा केली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला खूप छान अशी माहिती दिली. आणि गावातील प्रौढ व्यक्ती तुम्हाला थोडीशी माहिती देत आहेत, पहा. नमस्कार, मी दोंडू पिलाजी मराडे, माजी ग्रामपंचायत सदस्य, वन संरक्षण समितीचा अध्यक्ष आणि कोल्हेवाडी गावातील एक सामाजिक क्षेत्रामध्ये आवड असलेला सामाजिक कार्यकर्ता. मी माझ्या गावाबद्दल जी या ठिकाणी माहिती सांगत आहे. आमच्या कोल्हेवाडी गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पारंपरिक कार्यक्रम अति आनंदाने साजरे केले जातात. आणि आमचं हे गाव कोल्हेवाडी गाव होतं, परंतु 98ला पिंपळगाव जोगा धरण झालं आणि त्या धरणामध्ये आम्ही विस्थापित झालो. त्यानंतर कोल्हेवाडी 1 आणि कोल्हेवाडी 2 अशी गावठाणी वसवली गेली. वसल्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा, समाज मंदिर, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी राहायला आलो. राहत असताना पारंपरिक कार्यक्रम, आपण वाघबारस हा आदिवासी पारंपरिक सण सुद्धा या ठिकाणी आम्ही अति आनंदानं साजरा केला जातोय. त्याचप्रमाणे पुढे शिमगेच्या वेळेस टिपरी खेळ, टिपरांचा खेळ सुद्धा हा या ठिकाणी साजरा केला जातोय सर्व ग्रामस्थांच्या वतीनं. त्याचप्रमाणे पुढं बैरनाथ या देवस्थानाची चैत्र मास 14शीला यात्रा या ठिकाणी अति आनंदाने भरवली जाते. आणि त्याआधी आमच्या या गावामध्ये अखंड नामयज्ञ सोहळ्याचा गेली 40 वर्ष झालं हा एक मोठा नामयज्ञ 7 दिवसाचा अखंड यज्ञ सोहळा सप्ताह केला जातोय. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी 2016 साली भूस्खलन झालं आणि त्या भूस्खलनामध्ये अख्खा डोंगर खाली वाहून आला आणि त्या डोंगरामध्ये बैरनाथ देव सुद्धा वाहून आलेला होता. त्यावेळेस देवाचा काही तपासच लागेना. सुदैव योगानं तो देव सापडला. एका शेतकऱ्यानं जेसीबी लावला आणि त्या ठिकाणी तो देव सापडला. तो देव वरती नेण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आतोतंत असे कष्ट घेऊन, त्यामध्ये फॉरेस्ट खात्याने सुद्धा आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं. मधील काही ग्रामस्थांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि तो देव पुन्हा आम्ही मांजरमाळी या ठिकाणी स्थापित केला. अतिशय असं जागृत देवस्थान, मी तर म्हणेल पश्चिम पट्ट्यामध्ये बैरनाथासारखं जागृत देवस्थान खरोखर हे अति उत्तम असं देवस्थान आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारे भीती नाही. कारण जे भूस्खलन झालं ते गावावर येत असताना त्या देवाच्या कृपेनं, बैरनाथाच्या कृपेनं ते साईटला गेलं आणि त्याच्यामध्ये आम्ही वाचलो गेलो. आजही आम्ही सर्व ग्रामस्थ अति आनंदानं या ठिकाणी गावामध्ये राहत आहोत. बैरनाथाच्या नावानं, बैरनाथाच्या नावानं.